गर्विष्ठ जादूगार. एकदा चित्तूरवरून एक जादूगार कृष्णदेवरायच्या दरबारात आला. आपल्या जादूने त्याने सर्वांना खुश केलं. शेवटी तो म्हणाला, महाराज, तुमच्या या राज्यात जादूच्या कलेत मला कोणीही हरवू शकत नाही. त्याच्या या गर्वाचा कृष्णदेवरायला राग आला. इथे या जादूगाराला हरवू शकेल असा कोणीही नाही का? कोणीही पुढे आले नाही. राजा चकित झाला. त्याने विचार केला की रामनच या परिस्थितीतून मार्ग काढू शकेल. रामन, मी तुला 1 दिवस वेळ देतो. तू असा काहीतरी प्रयोग करून दाखव जो याला करता येणार नाही. रामनला तर धक्काच बसला. चिंतित होऊन तो घरी आला. अहो, काय झालं? तुम्ही एवढी चिंता कसली करताय? सांगा ना, काय झालं? राजाची आज्ञा आहे. मला आपल्या प्रयोगाने त्या जादूगाराला हरवायचंय. काय? मला जरा नीट समजावून सांगा की राजा काय म्हणाला. मला असं काहीतरी केलं पाहिजे की ते तो करू शकणार नाही. रामनचा मुलगा तिकडे वाळूत खेळत होता. त्याच्याकडे पाहून रामनच्या बायकोला एक युक्ती सुचली. दुसऱ्या दिवशी दरबारात, ये रामन, तू तयार आहेस ना? हो महाराज, मी माझे डोळे बंद करून एक प्रयोग करीन आणि या जादूगाराने तोच प्रयोग डोळे उघडे ठेवून केला पाहिजे. आहे मान्य? उघड्या डोळ्यांनी? हे तर अगदी सोपं आहे. चल, तू सुरुवात कर. रामनने आपले डोळे बंद केले आणि त्यावर वाळू ओतली. हां, आता घे ही वाळू आणि लक्षात ठेव, तुला हाच प्रयोग करायचा आहे, उघड्या डोळ्यांनी. जादूगाराने आपली हार मान्य केली आणि तिथून निघून गेला. राजाने रामनची स्तुती केली आणि त्याला खूप सोन्याच्या मोहरा बक्षीस दिल्या.